सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर यामध्ये मोफत पिठाची गिरणी, शिलाई मशीन, प्रिंटर, मोबाईल तर हे वस्तू तुम्हाला आता इथं मिळणार आहे. तर आजच अर्ज करा आणि वस्तू घ्या. तर महिलांकरिता खूप मोठी एक आनंदाची बातमी आहे. तर आता शिलाई मशीन, प्रिंटर, स्मार्टफोन तर आता या महिलांना देण्यात येत आहे. तर नवीन योजना इथं सुरू झालेल्या तर आता सरकारकडून मोफत साधने व टूल्स जे की इथं दिल्या जात आहे. तर आता ज्या कोणा महिलांना यासाठी अर्ज करायचा असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये जे आहे कोणती साधने तुम्हाला इथं मिळणार आहे. तर यामध्ये पिठाची गिरणी, घरगुती उद्योगासाठी जे काही महिलांना इथं मिळणार आहे. शिलाई मशीन, तर यामध्ये जे काही शिलाई मशीन असेल तर घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना इथं मिळत आहे. प्रिंटर, त्याचप्रमाणे झेरॉक्स कामासाठी जे काही प्रिंटर तर आता हे जे आहे दिव्यांगांसाठी सर्वात पहिले प्राधान्य इथं देण्यात येते. स्मार्टफोन ऑनलाईन कामासाठी व डिजिटल सेवेसाठी जे की अंगणवाडी सेविकेला इथं देण्यात येते. तर आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने तर करायचा आहे लाईव्ह व्हिडिओ तर तुम्हाला सांगणार आहे. तर आता मोफत साधने, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, घरबसल्या उत्पन्न, महिलांचे आर्थिक स्वावलंबन बनवणे. त्याचप्रमाणे अनेक महिलांना यामधून जे की 10 ते 15,000 रुपये जे की उत्पन्न इथं होणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील सुरू झालेले आहे. यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. कोणत्या? अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर लातूर झाल्यानंतर धाराशिव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार झाल्याच्यानंतर जळगाव, अहमदनगर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी मोफत साधने जे की ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि कुठे करायचं आहे. यामध्ये कोण पात्र आहे तर आता अर्जदार महिला असणे आवश्यक आहे. यांचं वय 18 ते 55 वर्ष असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न त्यांचं जे की कमी असणे आवश्यक आहे. स्वयंरोजगार सुरू करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. म्हणजे स्वतः इच्छुक असणे आवश्यक आहे. तर ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही महिला यासाठी अर्ज करू शकता. तर लागणारे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा जे काही दाखला आहे, बँकेचं पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर तर इथं लागणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे तर आता बरेच ठिकाणी काय होते ग्रामपंचायत त्याचप्रमाणे महानगरपालिका, महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर काही ठिकाणी यामध्ये तुम्हाला ऑनलाईन देखील अर्ज सादर करता येणार आहे. तर आता तुम्हाला भेट द्यायची आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे. तर आता अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर आता काही ठिकाणीच फक्त इथं ऑनलाईन इथं राहते, तर काही ठिकाणी इथं ऑफलाईनच राहते. तर महिला बालविकास विभागामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता किंवा समाज कल्याण विभाग, ग्राम जे काही विकास आहे, नवीन योजना, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यामध्ये सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. आता मोफत की अनुदान तर खूप लोक यामध्ये कन्फ्यूज आहे. तर आता यामध्ये तुम्हाला अनुदान देखील दिले जाते. तर यामध्ये 70 ते 90% अनुदान तुम्हाला इथं मिळू शकते. तर आता यामध्ये अर्ज कधी नाकारला जाऊ शकतो जर तुमच्या वार्षिक उत्पन्नामध्ये जास्ती वाढ आहे, वार्षिक उत्पन्न तुमचं 5 लाखाच्या वर आहे, तर अशा वेळेस तुमचा अर्ज इथं नाकारला जाऊ शकतो. याआधी जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असेल शिलाई मशीन या योजनेचा तर तुम्हाला पुन्हा लाभ मिळणार नाही. मिळणाऱ्या वस्तू जिल्ह्यानुसार इथं बदलू शकते. तर यामध्ये बदल असू शकते की तुम्हाला असं नाही की शिलाई मशीनच या जिल्ह्यांमध्ये मिळणार, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वस्तू इथे दिल्या जातात. शिलाई मशीनसाठी जे की पिको असेल, कपड्यांची शिवण कामासाठी तुम्हाला शिलाई मशीन दिली जाते. घरगुती उत्पादन व विक्रीसाठी जे की तुम्हाला दळणकरिता पिठाची गिरणी, मसाला गिरणी असे दिले जाते. प्रिंटर, झेरॉक्स मशीन जे की झेरॉक्स काढण्यासाठी
घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्यांना कोणाच्याकडून काम होत नाही त्यांना दिले जाते. प्राधान्य कोणाला मिळते, तर आता यामध्ये विधवा महिला असेल, दिव्यांग असेल, बचत गट सदस्य असेल, ग्रामीण भागातील महिला, तर अशांना सर्वप्रथम प्राधान्य, त्याचप्रमाणे दिव्यांग असेल तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येते. तर आता यामध्ये जे काही अर्ज नमुना अशा पद्धतीने आहेत, तर हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा. अर्ज नमुना महिलांसाठी मोफत साधने योजना, तर यामध्ये पंचायत समितीचं तुमचं नाव टाकायचं आहे. पंचायत समिती जे काही तुमचा नाशिक असेल, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जे काही असेल ते नाव टाका. तुमचा तालुक्याचं नाव टाका, जिल्हा टाका. तर हे संपूर्ण भरायचं आहे. भरल्याच्या नंतर तर आता हे जे आहे खाली यायचं तुम्हाला. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला असं दिसेल सर्व माहिती वगैरे. तर इथं तुम्हाला आता भरायचं आहे तुमचं नाव. काय टाकायचं आहे? तुमचं नाव टाकायचं आहे. तर आपण थोडं वरे करून घेऊ. तर आता यामध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव टाका. लग्न जर झाले असेल तर पतीचं नाव टाका. टाकल्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाका. तुमचं वार, तुमचा महिना आणि वर्ष, तुमचं वय किती आहे ते टाका. 18 कंप्लीट असणे आवश्यक आहे. 18च्या वरती, 18च्या जर खाली असेल 65च्या आत, 18च्या वरती इत्यादी वय तुमचं लागणार आहे. तुमचा पत्ता टाका. या पोस्ट काय राहणार आहे ते. तुमचं गावाचं नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका, मोबाईल नंबर टाका. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून घ्यायची आहे. बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर आता आपल्याला खाली यायचं आहे. तर आता वैयक्तिक माहिती यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तुमचा अर्ज क्रमांक, जे कोणी अर्ज करत आहे महिला त्यांचा आधार नंबर टाका. रेशन कार्ड, रेशन कार्डवरती जर नसेल तर तुम्ही मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तिथून तुमचा रेशन कार्ड नंबर काढू शकता. वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे. तुमचं 21,000 आहे, 1,00,000 आहे, जेवढं काही असेल तेवढं टाका. सध्या व्यवसाय कोणता करत आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. शेती करता, मजुरी करता ते टाकायचं आहे. आवश्यक जे काही साधन आहे, तर आता यामध्ये तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. कशी आहे? अशी राईट खूण करायची आहे तुम्हाला. ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते. शिलाई मशीनसाठी करायचं असेल तर त्यावरती क्लिक करा. पिठाची गिरणी पाहिजे असेल, मसाला गिरणी पाहिजे असेल, प्रिंटर पाहिजे असेल, स्मार्टफोन, त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये जे काही तुम्हाला वर्ग दिलेले आहे, विधवा असेल तर त्यावरती क्लिक करा, दिव्यांग असेल तर यावरती क्लिक करा. तर तुम्हाला हे जे राईटचं चिन्ह आहे ते करायचं, फक्त एकच बॉक्सवरती करा. त्यानंतर तुम्हाला जोडायचे यासोबत कागदपत्र. तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची एक प्रत जोडायची आहे, रेशन कार्डची एक प्रत आणि उत्पन्नाचा दाखला डॉक्युमेंट्स इथं जोडायचे आहे. यानंतर रहिवासी दाखला जोडायचा आहे. बँकेचं पासबुकची प्रत जोडायची आहे, जेणेकरून अनुदान तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. फोटो. तर आता योजना घोषित झाल्याच्या नंतर आता तुम्हाला दिनांक टाकायची आहे. दिनांक टाकल्याच्या नंतर तुमचं ठिकाण टाका आणि सही करा. तर इत्यादी जे काही तुम्हाला पंचायत समिती योजना इथं नेऊन द्यायची आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते राहते किंवा काही जिल्ह्याच्या ठिकाणी राहते. तर तिथं तुम्हाला तिथून अर्ज, असा प्रकारचा अर्ज घ्यायचा आहे आणि भरून द्यायचा आहे.